Hello students, in the last videos we have already discussed about the shape of meniscus. There are different shape of meniscus. In the today's video we are going to study about the shape of liquid drops on a solid surface. Here we take the different shape or different liquid drop shape. Yeah, for example, here we consider when we take the drop of liquid, it's placed on solid surface, it acquires the some shapes. For example, here we consider the mercury. Here we take the mercury drop on a plane surface. Its its shape will be somewhat like this. Then similarly, water, then this shape produces like this. And here we take the any liquid. Then in first case, आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा, की वेगवेगळ्या टाईपचे लिक्विड आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. या ठिकाणी आपलं आजचं जे आर्टिकल आहे ते म्हणजे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस. जर आपण वेगवेगळं लिक्विड ड्रॉप जर घेतले सॉलिड सरफेसवर, तर त्याचा जो शेप आहे तो कुठल्या प्रकारचा होईल, कसं ते स्प्रेड होईल, किंवा त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला कसा भेटणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर त्या लिक्विडचा काय आहे शेप डिपेंड आहे. तो अँगल कितीचा आहे, नेमका लेस दॅन 90 डिग्री आहे की ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की तीन वेगवेगळे लिक्विड्स या ठिकाणी कन्सिडर केले. इन फर्स्ट केस यू विल टेक द मर्क्युरी ऑन दिस प्लेन ग्लास सरफेस. असं एक प्लेन सॉलिड ग्लास किंवा सरफेस आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. दॅट मीन्स आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा जो अँगल असतो हा थीटा, इन दिस angle theta decides the shape of liquid drops and this angle is different for different liquids, we know that. तर हा जो अँगल असतो ना, हा या ठिकाणी ह्या लिक्विडचा शेप काय करत असतो, डिसाईड करत असतो. आणि तो प्रत्येक लिक्विडसाठी काय असतो, वेगवेगळा असतो. त्या लिक्विडवर तो काय असतो, ठरलेला असतो. म्हणजे ते लिक्विड नेमकं कुठलं आहे त्याच्यावर तो अँगल त्या ठिकाणी डिपेंड असतो. तर आता या ठिकाणी फर्स्ट फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता. इन दिस फर्स्ट फिगर यू कॅन सी दॅट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे या ठिकाणी तो काय आहे, ऑप्ट्यूज भेटलेला आहे. हे तर आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. मागच्या लेक्चर म्हणजे मागचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर इन सेकंड केस हियर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट, दॅट मीन्स दिस इज लेस दॅन द 90 डिग्री. इथे आहे ग्रेटर दॅन द 90 डिग्री. त्यामुळे या ठिकाणी हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे मर्क्युरीचा तो काय भेटतो आपल्याला, ऑप्ट्यूस अँगल भेटतो. या ठिकाणी भेटतो ॲक्यूट अँगल. आणि या ठिकाणी असे काही लिक्विड्स असतात की जे काय होतात की पूर्णपणे काय होऊन जातात, सॉलिड सरफेसवर स्प्रेड होऊन जातात. म्हणजे त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो किंवा त्या ठिकाणी जो अँगल आहे तो आपल्याला ॲक्च्युली जवळजवळ झिरोच भेटतो, म्हणजे भेटतच नाही किंवा जवळपास झिरोच्या भेटतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अँड देअरफॉर मग हे जे आहे या ठिकाणी हे जे आहे हेच तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. वी इन टुडेज व्हिडिओ वी फाइंड आउट द रिझन ऑफ डिफरंट शेप ऑफ डिफरंट लिक्विड. म्हणजे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं की हे जे डिफरंट शेप्स आहेत डिफरंट लिक्विडचे ते का प्रोड्यूस होतात हे काय करायचं आपल्याला या ठिकाणी आज पाहायचं आहे. फॉर दॅट हियर वी ड्रॉ दी डायग्राम, वन डायग्राम. In this, consider a liquid drop at equilibrium on the surface of glass plate. या ठिकाणी आपण काय केलं, एक लिक्विडचा ड्रॉप घेतलाय. काय केलं, एक लिक्विडचा ड्रॉप घेतलाय आणि तो कसा आहे, इक्विलिब्रियमला आहे. बघा या टाइप मध्ये आपण ड्रॉ करतोय. तर या ठिकाणी ऍक्च्युली दिस इज गिवन बाय दी 3 इंटरफेसेस आर फॉर्म्ड हियर. फर्स्ट इंटरफेस आता या ठिकाणी आपण राईट करूया आधी. एअर आहे सॉलिड आणि हा काय आहे लिक्विड. हा काय इथला लिक्विड ड्रॉप. ठीक आहे. दॅट टाइम दिस फॉर्म दी 3 इंटरफेसेस. विच 3 इंटरफेसेस? या फर्स्ट इंटरफेस प्रोड्युसेस सॉलिड लिक्विड. या सॉलिड लिक्विड, 1 मिनिट. पहिले जे इंटरफेस या ठिकाणी प्रोड्यूस होते सॉलिड लिक्विड इंटरफेस हियर. देन सेकंड सॉलिड लिक्विड. देन सेकंड सॉलिड एअर. सॉलिड एअर या ठिकाणी बघा सॉलिड एअर, सॉलिड एअर इंटरफेस. अँड देन थर्ड काय राहिली आता या ठिकाणी
एअर लिक्विड किंवा लिक्विड एअर इंटरफेस. लिक्विड एअर इंटरफेस. तर या ठिकाणी जेव्हा आपण एखादा लिक्विडचा ड्रॉप सॉलिड सरफेसवर टाकतो त्यावेळेस तो कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे? एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे आणि लिक्विडच्या तर आहेच, म्हणजे तीनही. त्यामुळे त्या ठिकाणी 3 इंटरफेस या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. टँजंट ड्रॉ करायचं राहिलं बघा. ॲक्च्युली टँजंट ड्रॉन फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू दी फ्री सरफेस ऑफ दी लिक्विड. अशा पद्धतीने आपण हा टँजंट जो आहे तो काय करत असतो? ऑलवेज ड्रॉ करत असतो. दॅट टाइम दी 3 फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस ड्रॉप. तर त्यावेळेस या ठिकाणी हा जो लिक्विड ड्रॉप आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर ॲक्च्युली त्यावर ड्यू टू दी सरफेस टेन्शन फोर्स ॲक्टिंग ऑन देम. तर सरफेस टेन्शनमुळे या ठिकाणी त्यावर कुठला फोर्स ॲक्ट होतोय? तर इन दिस साइड T1, then this opposite side T2, and in upward direction T3. What is the T1? T1 is the surface tension for the solid liquid interface. हा काय झाला? T1 जो आहे हा काय झाला? T1 काय आहे? ॲक्च्युली दिस इज द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन अँड दिस इज फॉर अ सॉलिड लिक्विड इंटरफेस. कशासाठी झाला? सॉलिड आणि लिक्विडचं जे इंटरफेस आहे त्यावर तो ॲक्ट आहे. देन सेकंड या सॉलिड एअर इंटरफेस T2 ॲक्टिंग. T2 is the surface tension for the solid air interface and T3 is the surface tension. This is the surface tension for the liquid air interface. And you know that theta is the angle of contact between the solid and liquid. तर हा जो थीटा आहे हा काय आहे? या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे सॉलिड आणि लिक्विड मधला. व्हॉट हॅपन when the liquid drop, we take liquid drop on a glass plate किंवा solid surface. That time what happen? The 3 forces acting on them T1, T2 and T3. तर त्यावेळेस या ठिकाणी सरफेस टेन्शनमुळे त्यावर जो फोर्स ॲक्ट होणार आहे तर त्या ठिकाणी T1 जो आहे बघा तो T1 ह्या ड्रॉपला काय करतोय की आतमध्ये खेचतोय. त्यानंतर हा त्याच्याच अपोजिट T2 त्याला लागतोय. त्याच्याच अपोजिटला T2 हा फोर्स काय होतो या ठिकाणी या ड्रॉपवर या ठिकाणी लागतोय. तर तो T2 या ठिकाणी काय करतोय की याला स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि T3चं काय काम आहे या ठिकाणी? हा T3 जो फोर्स आहे तो काय करतोय? या ड्रॉपला वरती खेचण्याचा म्हणजे प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने हे 3 फोर्सेस काय झालेले आहेत त्याच्यावर ॲक्ट झालेले आहेत. अँड देन दिस T3 force resolved into the 2 component. तर या ठिकाणी हा जो T3 आहे ना हा 3 कॉम्पोनंट मध्ये पुन्हा रिझॉल्व झालेला आहे बघा. इज रिझॉल्व इनटू दी 2 component. Then from this point of contact here we draw the T3, then T1 and T2 write down. T2 आणि T1 तर ऑलरेडी आहेत. and then T3 resolved into the 2 component. Vertically upward is the T3 cos theta, sin theta, and along the horizontal T3 cos theta. या T3 जो आहे तो कॅन्सल झाला या ठिकाणी. देन T3 जो आहे तो झाला त्या मॉलिक्यूल त्या ड्रॉपचं वेट तो सुद्धा काय होईल या ठिकाणी व्हर्टिकली जो आहे अपवर्ड तो सुद्धा काय झाला या ठिकाणी कॅन्सल झाला. फक्त राहिलं या ठिकाणी काय T2, T3 cos theta and T1. फॉर इक्विलिब्रियम कंडिशन या ठिकाणी जर ही कंडिशन इक्विलिब्रियम पाहिजे असेल तर या ठिकाणी हे जे फोर्सेस आहेत फॉर इक्विलिब्रियम कंडिशन हियर द हॉरिझॉन्टल कंपोनंट मस्ट बॅलन्सेस ईच अदर. मग या ठिकाणी जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहेत बघा या ठिकाणी हे एकमेकाला काय करतात? बॅलन्स करतायत. म्हणजे हा T1 काय करतोय? याला आतमध्ये खेचतोय, आतमध्ये हे करतोय. तर या ठिकाणी T2 काय करतोय? इकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याऐवजी T3 जो आहे तो त्याला म्हणजे हे तिन्ही पण काय करतायत? त्याला या ठिकाणी काय करतायत? बॅलन्स करण्याचा इक्विलिब्रियम ठेवण्याचा प्रयत्न करतायत. तसंच या ठिकाणी हे इक्विलिब्रियमला राहण्यासाठी ही कंडिशन इक्विलिब्रियम राहण्यासाठी या ठिकाणी हे जे कंपोनंट आहेत हे काय करतायत? एकमेकाला बॅलन्स करतायत. हियर राईट डाऊन दी बॅलन्सिंग कंडिशन. हियर T3 cos theta is equal to T3 cos theta
T3 cos theta plus T1 is equal to T2. T3 cos theta plus T1 हे काय झाले, एका डिरेक्शनला आहेत आणि हा काय आहे त्यांच्या अपोजिट आहे, त्यामुळे हा काय झाला इज इक्वल टू T2. देन राईट डाऊन दी T3 cos theta इज इक्वल टू T2 मायनस T1. हा काय केला, इकडे शिफ्ट केला आहे. देन अगेन राईट डाऊन इक्वेशन cos theta, देन दिस शिफ्ट टू डिनॉमिनेटर T2 minus T1 divide by T3. What is this? This is the equilibrium condition for a liquid drop on a clean smooth surface. तर या ठिकाणी ही एक इक्विलिब्रियम कंडिशन भेटली आपल्याला. कशाची? त्या लिक्विड ड्रॉपची. त्या लिक्विड ड्रॉपची एक इक्विलिब्रियम कंडिशन आपल्याला या ठिकाणी भेटली. आता ही जी कंडिशन आहे, ही जी इक्वेशन या ठिकाणी आहे, त्या इक्वेशनमध्ये आता याच्या काही पुढच्या काही केसेस आहेत बघा. ह्या कंडिशनवरून आपल्याला काही केसेस या ठिकाणी पाहायचे आहेत. ॲक्च्युली देअर आर 4 केसेस हिअर. इन फर्स्ट केस ॲक्यूट अँगल, देन सेकंड केस ऑप्ट्यूस अँगल, देन पुढच्या जे आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता या ठिकाणी हा जो लिक्विड ड्रॉप आहे ना, याचा जो शेप आहे तो कशावर डिपेंड आहे, मी आधीच तुम्हाला सांगितलं. ॲक्च्युली दिस डिपेंड्स अपॉन दी अँगल. या ठिकाणी हा जो अँगल आहे ना, ह्या अँगलवर ह्या लिक्विड ड्रॉपचा शेप जो आहे तो डिसाइड होत असतो. मग हा या ठिकाणी कधी चेंज होईल, जेव्हा ह्या व्हॅल्यू चेंज होतील तेव्हा हा थीटा या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. अँड ड्यू टू दिस या शेप जो आहे या ठिकाणी ह्या लिक्विड ड्रॉपचा तो सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग आता त्याच्या ज्या कंडिशन आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया. 4 केसेस ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा. फर्स्ट केस या, इन फर्स्ट केस वी हॅव द फॉर्म्युला काय आहे आपला या ठिकाणी, cos theta is equal to T2 minus T1 upon here T3. केस फर्स्ट here, फर्स्ट केस या ठिकाणी आपण घेऊया. when T2 is greater than the T1, जेव्हा T2 जो आहे, हा जो T2 आहे हा जर T1 पेक्षा काय असेल, मोठा असेल. T2 is greater than the T1 and cos theta is positive. cos theta is positive. जेव्हा T2 जेव्हा काय असेल, ग्रेटर दॅन असेल. इफ T2 is greater than T1 and cos theta is positive and theta is less than the 90 degree. Theta is less than the 90 degree. That time angle of contact जो आहे किंवा त्या ठिकाणी जो अँगल भेटणार आहे तो कसा भेटणार आहे, ॲक्यूट अँगल भेटणार आहे. म्हणजे ही कंडिशन काय सांगितली बघा या ठिकाणी, जर हा T2 डायग्राममध्ये बघा, हा T2 काय असेल, ग्रेटर असेल. कशापेक्षा, T1 पेक्षा. ह्या T1 पेक्षा हा T2 काय असेल, ग्रेटर दॅन असेल. तर या ठिकाणी कॉस थीटाची जी व्हॅल्यू आहे ती काय भेटेल, पॉझिटिव्ह भेटेल. पॉझिटिव्ह भेटेल म्हणजेच काय, 90 डिग्रीपेक्षा लेस दॅन. म्हणजेच तो अँगल जो आहे तो आपल्याला कुठला भेटणार आहे, ॲक्यूट अँगलला भेटणार आहे. म्हणजे T2 मायनस T1. T2 ग्रेटर म्हणजे कसा की समजा T2 5 असेल आणि T1 काय असेल, 1 असेल. देन आणि T3 काय जो असेल तो, तर 5 मायनस 1 डिवाइड बाय दिस व्हॅल्यू हे काय भेटेल आपल्याला, पॉझिटिव्हच भेटणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी ही जी कंडिशन आहे ही कशी भेटेल आपल्याला, ॲक्यूट. हा जो शेप आहे तो कसा भेटेल, ॲक्यूट भेटेल. देन इन सेकंड केस, इफ T2 इज लेस दॅन द T1, काय या ठिकाणी T2 जो आहे ना तो काय असेल, लेस दॅन द T1. T2 ची व्हॅल्यू काय असेल, कमी असेल. कशापेक्षा, T1 पेक्षा. तर या ठिकाणी जो कॉस थीटा आहे तो आपल्याला काय भेटणार आहे, निगेटिव्ह. कॉस थीटा इज निगेटिव्ह अँड थीटा विल बी लाई बिटवीन दी 90 डिग्री अँड 180 डिग्री. तर या ठिकाणी T2 जर लहान असेल कशापेक्षा, T1 पेक्षा, तर या ठिकाणी कॉस थीटा काय भेटणार आहे, निगेटिव्ह. अँड जो थीटा आहे तो कशाच्या बिटवीन लाई होणार आहे, 90 डिग्री टू 180 डिग्री. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही जी कंडिशन आहे ना ती अशी भेटेल बघा या ठिकाणी, अशा पद्धतीने. म्हणजे हा जो थीटा आहे हा T2 काय असेल, लहान असेल. हा T2 काय असेल, छोटा असेल, लेस दॅन दी T1. अँड दॅट टाइम थीटा लाई बिटवीन दी 90 डिग्री टू 180 डिग्री. म्हणजे 110 120 असं काही जे असेल ते 180च्या जर खाली गेला तर या ठिकाणी तो आपल्याला हॉरिझॉन्टलला भेटेल. म्हणजे त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो भेटणार नाहीये. तर तो फक्त कशाच्या बिटवीन पाहिजे, 90 डिग्री टू 180 डिग्री. दॅट टाइम अँगल जो आहे या ठिकाणी प्रोड्यूस होणारा तो कुठला असेल, ऑप्ट्यूस अँगल असेल. कुठला असेल, ऑप्ट्यूस असेल. अँड देन नेक्स्ट केस, इन थर्ड केस, when
T2 minus T1, when T2 minus T1 is nearly equal to the T3, जेव्हा काय कंडिशन असेल, T2 minus T1 is equal to T3, T2 minus T1 is equal to T3 and cos theta is equal to 1. Cos theta is nearly equal to 1 and theta is nearly equal to 0. That time the liquid will spread over the solid. For example, pure water and clean glass. म्हणजे काय की जेव्हा अशी कंडिशन असेल त्यावेळेस त्या ठिकाणी ते जे म्हणजे cos theta is equal to काय असेल, 1च असेल. cos theta काय असेल, 1 असेल. दॅट टाइम ते जे लिक्विड आहे ते काय होईल, पूर्णपणे काय होणार आहे, त्यावर स्प्रेड होणार आहे. म्हणजे तो जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे किंवा त्या ठिकाणी जो अँगल भेटणार आहे नियरली इक्वल टू 0 भेटेल. नियरली 0 नाही, नियरली इक्वल टू 0. आणि लास्ट फोर्थ केस जी आहे ती आहे बघा. देन फोर्थ केस हियर T2 minus T1 is greater than the T3. जर असं असेल बघा, T2 minus T1 is greater than T3 and T2 greater than T1 plus T2, T1 plus T2. अशी जर कंडिशन असेल, T2 is greater than T2 minus T1 greater than the T3 or T2 greater than T1 plus T2. That time cos theta is greater than 1 and this condition here which is impossible. In other word, here we say that equilibrium is not possible in this case. That time drop will be not formed. म्हणजे या ठिकाणी जो ड्रॉप आहे ना तो त्या कंडिशन मध्ये फॉर्म होणार नाही. तर अशा हे 4 केसेस आहेत बघा, एकदम सोपे आहेत. परीक्षेला हा जो क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो बघा. ठीक आहे, ओके, थँक्यू.